मित्रांनो, तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म वेबसाईटवरून भरला असेल आणि तो रिजेक्ट झाला असेल, कॅन्सल झाला असेल किंवा रिसबमिट करण्याचा पर्याय त्या ठिकाणी येत असेल, तर तुम्ही तुमचा फॉर्म नवीन कसा भरायचा, म्हणजेच त्याला एडिट कसा करायचा, त्याला रिसबमिट कसा करायचा, त्याची ए टू झेड लाईव्ह प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून फॉर्म रिसबमिट करताना पुन्हा एकदा तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही। तुम्ही चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या, कारण अशाच महत्त्वाच्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओच्या अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला भेटत राहणार आहेत। मी अविनाश तिरमले, काही टाइम पास न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात आधी तुम्हाला ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईट वरती यायचं आहे। तुम्ही जर वेबसाईटवरून फॉर्म भरलाय याचा अर्थ तुम्हाला माहितीच आहे कोणती वेबसाईट आहे। वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देऊन देणार आहे। त्यानंतर अर्जदार लॉगिन नावाचा पर्याय आहे। तुम्ही मोबाईल मध्ये वेबसाईट ओपन केली असेल तर मेनू बार वरती क्लिक करून अर्जदार लॉगिन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। येथे आता लॉगिन पेज ओपन होणार आहे। ज्या मोबाईल नंबरद्वारे फॉर्म भरला आहे तो मोबाईल नंबर टाका, आता पासवर्ड टाका। हा कॅप्चा कोड म्हणजे 1 अंक तुम्हाला खाली टाकायचे आहेत आणि लॉगिन या बटनावरती क्लिक करायचे आहे। आणि तुम्ही जर का सायबर कॅफेवरून फॉर्म भरला असेल तर तुम्हाला सायबर कॅफेला जाऊनच तुमचा फॉर्म येथे रिसबमिट करावा लागेल, लक्षात ठेवा। तर येथे तुम्ही सक्सेसफुली लॉगिन झाल्यानंतर आता बघा मोबाईल मध्ये परत मेनू बार येईल, त्यावरती क्लिक करा आणि येथे यापूर्वी केलेले अर्ज असा तुम्हाला पर्याय दिसणार आहे, किंवा खालीच बघा केलेले अर्ज असा पर्याय दिसेल, त्यावरती क्लिक करायचंय। क्लिक केल्यानंतर तुम्ही जोही फॉर्म भरलेला आहे तो तुम्हाला येथे दिसणार आहे ऍप्लिकेशन स्टेटस मध्ये। तर येथे बघा रिसबमिट दाखवतंय आणि येथे डोळ्याचा आयकॉन आहे, यावरती आपण क्लिक करून त्याचं स्टेटस सुद्धा चेक करू शकतो। तर येथे खाली तुम्ही पाहू शकता डिस्ट्रिक्ट लेवल रिसबमिटेड आणि रिमार्क काय आहे, डॉक्युमेंट इश्यू आणि डॉक्युमेंट्स काय आहेत तेथे मिसमॅच आहेत। तर येथे आता काय करावं लागेल, डॉक्युमेंट इश्यू सांगितलेला आहे, याचा अर्थ सर्व डॉक्युमेंट एकदा परत चेक करून ते सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला येथे अपडेट करावे लागणार आहेत। आता तुमचा फॉर्म रिसबमिट करण्याचा इश्यू किंवा जे रिमार्क आहे, रिझन आहे, तर ते प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं आणि त्यानुसार तुम्हाला येथे फॉर्म मध्ये चेंजेस वगैरे करायचे आहेत। प्रत्येकाचा जे रिझन आहे किंवा रिमार्क आहे तर ते वेगवेगळं राहणार आहे। सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्यानुसारच तुम्हाला तुमचा फॉर्म त्या पद्धतीने एडिट करायचा आहे। तर येथे आपण आता स्टेटस चेक केलं, काय कारण आहे फॉर्म येथे रिजेक्ट होण्याचं किंवा रिसबमिट करण्यामागचं ते आपण पाहिलं। आता येथे रिसबमिट करण्यासाठी बघा ऍक्शन बटन दिलेलं आहे, एडिट करण्याचा हा पर्याय आहे। ज्यालाही हा पर्याय दिसत असेल ते व्यक्ती त्या महिला येथे फॉर्म एडिट करू शकतात। तर येथे ऍक्शन बटन वरती एडिट वरती क्लिक करायचंय। तर येथे पाहू शकता संपूर्ण फॉर्म हा लोड झालेला आहे। आता तुम्हाला याच्यात जे काही चेंजेस वगैरे करायचे आहेत तर ते तुम्ही करू शकता। तर तुमच्या फॉर्म मध्ये ज्या काही चुका झाल्या असतील तर त्या तुम्ही येथे आता सुधारून घ्यायच्या आहेत। येथे डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम आहे, तर येथे बघा कोणतंही डॉक्युमेंट येथे दिसत नाही, याचा अर्थ सर्व डॉक्युमेंट येथे नवीन अपलोड करावं लागणार आहे। तुमच्या फॉर्म मध्ये नाव चुकलं असेल, बँकेची माहिती चुकली असेल, तसेच जन्मतारीख चुकली असेल, पत्ता चुकला असेल, जे काही रिझन दिलेला आहे त्या बाबी तुम्ही येथे एडिट करून घ्यायचे आहेत। तर मी येथे डॉक्युमेंटचा इश्यू आहे तर सर्व डॉक्युमेंट येथे परत एकदा अपलोड करून घेतोय। तर येथे आता मी सर्व डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे। यांचं बँक अकाउंट चेंज करायचं होतं, त्यामुळे बँकेची डिटेल सुद्धा मी चेंज केलेले आहेत। त्यानंतर बघा माहिती पाठवा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचंय आणि या बटनावर क्लिक करण्यापूर्वी एकदा सर्वांनी फॉर्म चेक करून घ्यायचा आहे। व्ह्यू फाईल याच्यावर क्लिक करून डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड झालंय का ते चेक करायचंय। वरील फॉर्म मधील सर्व माहिती बरोबर आहे का ती चेक करायची आहे, कारण परत चान्स भेटणार नाही, लक्षात ठेवा। कारण काही जण अर्धवट व्हिडिओ पाहतात आणि लगेच फॉर्म भरायला सुरुवात करतात आणि चूक झाली की मग कमेंट्स करतात की आमच्याकडून परत एकदा चूक झाली। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, व्यवस्थित माहिती चेक करा आणि मगच फॉर्म सबमिट करा, म्हणजेच कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स तुम्हाला येणार नाहीत। तर इथे माहिती पाठवा याच्यावर क्लिक केल्यावर सर्व फॉर्मचा प्रिव्ह्यू येथे दाखवण्यात आलेला आहे। सर्व माहिती येथे पण चेक करून घ्या। परत काही चुकीचं वाटत असेल तर एडिट बटनावर क्लिक करा, त्यानंतर मग सबमिट करायचं आहे। त्यानंतर इथे पाहू शकता ऍप्लिकेशन अपडेटेड, म्हणजे आपला जो फॉर्म आहे तर ते सक्सेसफुली अपडेट झालेला आहे, म्हणजे परत एकदा आपण सबमिट केलेला आहे। तर अशा पद्धतीने तुमचा जर फॉर्म येथे चुकलेला असेल किंवा काही त्याच्यात प्रॉब्लेम असेल, तो रिसबमिट करण्यासाठी आलेला असेल, तर अशा पद्धतीने तो फॉर्म तुम्ही एडिट करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, पुढे शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब आणि आम्हाला फॉलो नक्की करा।